मुंबईत लालबाग शहराचं विसर्जन लांबतंय, रखडलेलं आहे. भाविक त्यामुळे चिंतेत आहेत. तर दुसरीकडे पुण्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे. पुण्यात सुद्धा सगळ्या मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन तर झालंय, मात्र अनेक गणेशोत्सव मंडळ अजूनही आहेत ज्यांच्या विसर्जन मिरवणुकाचं अद्यापही सुरू आहेत आणि 28 तास खरं तर उलटलेले आहेत आणि अनेक मंडळांचं हे विसर्जन बाकी आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन बाकी आहे. अलका टॉकीज परिसरामध्ये अजून सुद्धा या घडीला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन मध्यरात्रीच पार पडलं, मात्र इतर मंडळांच्या गणपतीचं विसर्जन अजूनही झालं नाही. तर या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी, अपडेट्स घेण्यासाठी जाऊयात. आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आमच्याबरोबर आहेत. थेट जाऊया. तर रोहन, अजूनही पुण्यात खरं तर हे पहिल्यांदा झालं असेल की विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा, दुसरा दिवस सुद्धा अर्ध्याहून अधिक सरलेला आहे, तरी सुद्धा अजून विसर्जन मिरवणुका संपल्या नाहीयेत. विसर्जन तर लांबच राहिलं. साधारणतः 30 तास जे आहेत ते आता उलटून जात आहेत आणि तरीदेखील संपत नाहीये. कारण का डीजेचा गणनाट अगदी सकाळपासून पाहायला मिळतोय आणि अजून देखील ही सगळी पथकं जी आहेत ते पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये आलेली पाहायला मिळत आहेत आणि यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डीजेचा दणदणाट जो आहे तो अगदी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू आहे. सगळ्या घटकातील सगळी ही मंडळं जी आहेत ती पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागातली आहेत आणि ही सगळी मंडळं मागील कित्येक तासांपासून लक्ष्मी रोड असेल, कुमटेकर रोड असेल, केळकर रोड असेल, या सगळ्या भागामध्ये ही मंडळं उभी होती आणि सकाळी 6 वाजल्यापासून या मंडळांना सुरुवात झाली. अजून देखील पुढचा अर्धा ते पाऊण तास या मंडळांना बाहेर काढण्यासाठी लागू शकतो अशी माहिती मिळते. खरं तर कुमटेकर रस्त्यावरील मंडळं संपलेली आहेत, परंतु टिळक रस्त्यावरती अजून देखील 10 ते 15 मंडळ उभे असल्याची माहिती मिळते. तर लक्ष्मी रोडवर देखील 8 ते 10 मंडळं आहेत आणि केळकर रस्त्यावर देखील अजून 15 ते 20 मंडळं आहेत. त्यामुळे पुढचा किमान पाऊण तास ते 1 तास सगळी मिरवणूक संपायला लागू शकते. पुण्याचे पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतायत की लवकरात लवकर ही सगळी मिरवणूक जी आहे ती संपवावी, परंतु पुणे पोलीस जे आहेत ते अजूनही यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव आणत नाहीयेत. जोपर्यंत तुम्हाला पुढे यायला संधी आहे तोपर्यंत पुढे सरकत राहा, फक्त एका जागेवरती थांबू नका, अशा प्रकारचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. अलका चौकात देखील कुठल्याच मंडळाला जास्त वेळ थांबू दिलं जात नाहीये. सगळे वाहनं जी आहेत ती यांची पटापट जी आहेत ती लकडी पुलावरून पुढे विसर्जन घाटाकडे पाठवली जात आहेत. त्यामुळे आता काहीसा लवकर प्रमाणामध्ये ही मिरवणूक संपवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत, परंतु मागच्या वेळेस साधारणतः 26 तासामध्ये ही संपूर्ण मिरवणूक जी आहे ती संपलेली होती, परंतु यंदाच्या वर्षी 2 तास लवकर सुरुवात करून देखील मिरवणूक 30 तासांपेक्षा जास्त काळ चाललेली पाहायला मिळत आहेत. स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार या ठिकाणी पोलीस कक्षामध्ये बसून आहेत. ते देखील या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या मंडळांना आता लवकरात लवकर मिरवणूक संपवण्याचं. नक्कीच रोहन, मलाही हेच विचारायचंय. खरं तर आता अगदी 30 तास उलटून जातील या सगळ्याला आपण म्हणूयात, मात्र यामुळे कुठेतरी पोलीस यंत्रणेवरचा सुद्धा ताण वाढणार आहे. अगदी बरोबर आहे. पोलीस यंत्रणेवरती मोठा ताण जो आहे तो या सगळ्यामुळे आलेला पाहायला मिळतोय. कारण का प्रत्येकाची ड्युटी जी आहे ती आता 30-32 तासांची झालेली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा देखील किती काळ काम करेल, कारण का केवळ पोलीस यंत्रणा नाही तर प्रशासकीय ताण देखील पाहायला मिळतो. कारण का आपण पाहिलं तर या ठिकाणी सगळी यंत्रणा पोलिसांची बसलेली आहे. पोलीस जे आहेत ते सातत्याने या सगळ्या मंडळांच्या संपर्कात होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा लावलेला होता. कुठलाही गैरप्रकार कुठल्याच भागात होऊ नये यासाठी विशेषतःने प्रयत्न सगळ्यांकडून घेतले जात होते, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय की 30-32 तास जर का मिरवणूक चालत असेल तर ते कुठेतरी योग्य नाही. 27-28 तास मॅक्झिमम पोलिसांनी धरलेले होते, परंतु मंडळं जी आहेत ती बळात्कार रेंगाळलेली पाहायला मिळाली. मानाच्या गणपतींचं काम सगळे या मिरवणुकीमध्ये कौतुकास्पद ठरलं. मानाच्या गणपतींनी अगदी वेळेमध्ये त्यांची मिरवणूक जी आहे ती संपवली, परंतु इतर मंडळांनी जी आहे तो बराच काळ रेंगाळवाना प्रकार केल्याची माहिती आता सध्या प्राथमिकदृष्ट्या समजते. आता पोलिसांकडून नक्की या सगळ्या उशीर होण्यामागं काय ब्रीफिंग दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मंडळांची संख्या देखील काहीशा प्रमाणामध्ये कमी असताना देखील इतका वेळ
का लागला हा प्रश्न जो आहे तो पडतोय, परंतु डीजेचा दणदणाट जो आहे तो नक्कीच सातत्याने रोहन, सुरू ही आहे. मिरवणूक जी आहे लवकरात लवकर संपेल आणि पुण्याचं सुद्धा गणेश विसर्जन मार्गी लागेल. लवकरात लवकर सगळ्या गणपतींचं विसर्जन होईल पुढच्या काही तासांमध्ये अशी अपेक्षा करूया. मात्र तुर्तास या सगळ्या अपडेट्ससाठी धन्यवाद.